हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही आहे. आजचा विषय आहे 8वी पायरी. आजची तारीख आहे 5 जुलै आणि समूह आहे पावलीन समूह, दादर, परळ, मुंबई. 8व्या पायरीबद्दल बोलायला सुरुवात करण्यापूर्वी काही शंका समाधान जे आहे ते करतो. हे जे शेअरिंग आहे हे मी ऑनलाईन यूट्यूबवरती अपलोड करतो. यूट्यूबवर अपलोड करण्यामध्ये माझी अनामिकता कुठल्याही प्रकारे भंग होत नाही, कारण मी माझा चेहरा दाखवत नाही आणि माझं पूर्ण नाव सांगत नाही. त्याच्यामध्ये मला कुठलेही पैसे मिळत नाहीत. मला परवा प्रमोदने विचारलं किती पैसे मिळतात. मी म्हटलं अरे 16 लाख व्ह्यू झाल्यानंतर पैसे मिळायला लागतात आणि ते पैसे मिळाले की मी किटी बॉक्समध्ये टाकणार आहे, असं मी माझ्या स्पॉन्सरला सांगितलेलं आहे. काय काळजी करू नको म्हटलं. अनेक सभासदांचे फोन येतात, ईमेल येतात, व्हॉट्सअपवरती विचारतात की आम्हाला शेअरिंगची लिंक पाठवा. प्रश्न पहिला असतो आम्हाला शेअरिंगची लिंक पाठवा. प्रश्न दुसरा असतो आधी झालेली शेअरिंग आम्हाला कुठे दिसतील. आणि तिसरा प्रश्न असतो याच्यानंतर येतील ती आम्हाला कुठे दिसतील. या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. यूट्यूबवर जायचं, नेट डेटा चालू करायचा, उजव्या हाताला कोपऱ्याला सर्च नावाचं बटन आहे, तिथे 4 शब्द टाकायचे, ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर, SHRIDHAR, की तुम्हाला आत्तापर्यंत अपलोड झालेल्या सगळी शेअरिंग त्याच्यात दिसतील आणि सगळ्याला नंबर दिलेले आहेत आणि सगळ्याचे विषय वेगवेगळे आहेत. तुम्हाला जे आवडेल ते ऐकू शकता. तुम्ही दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड करू शकता. सबस्क्राईब तुम्ही जर केलं, तिथे उजव्या हाताला काळं बटन असतं, जे यूट्यूबवर जातात त्यांना माहिती आहे की सबस्क्राईबचं काळं बटन असतं, ते दाबलं तर त्यानंतर येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला दिसू शकतील. त्याच्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही आहे आणि ज्यांना पाहायची इच्छा आहे त्यांनी यूट्यूब उघडायचं, 4 शब्द सर्चमध्ये टाकायचे, शेअरिंग मुंबई आणि श्रीधर, 4 शब्द लक्षात. माहिती आहे, शेअरिंग माहिती आहे, मुंबई माहिती आहे, फक्त श्रीधर लक्षात ठेवायचा आहे. आणि बऱ्याचदा शेअरिंग मुंबई टाकल्यावर तो तिसरा आपोआप चौथा शब्द दाखवतो. तर हे झालं यूट्यूब व्हिडिओबद्दल. आता आजच्या 8व्या पायरीबद्दल बोलूया आपण. मला पावलीन समूहाने या विषयावरती अनुभव कथन करायची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे. 8व्या पायरीमध्ये आपण रोज वाचतो आणि 8वी पायरी आपल्याला सांगत असते की ज्या सर्वांना आमच्यापासून त्रास झाला आहे अशांची यादी केली व त्यांची क्षमा व नुकसान भरपाई करण्याची तयारी केली. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक भाग आहे ज्या सर्वांना आमच्यापासून त्रास झाला आहे अशांची यादी केली, हा पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग आहे त्यांची क्षमा व नुकसान भरपाई करण्याची तयारी केली. आता बिग बुक जर तुम्ही उघडलं, पान नंबर 69 मराठी बिग बुकवर, तर तुम्हाला फक्त एकच परिच्छेद दिसेल 8व्या पायरीबद्दल. आणि 8व्या पायरीबद्दल त्यांनी 8वी आणि 9वी एकत्र चर्चा केलेली आहे बिग बुकमध्ये, परंतु 12x12मध्ये त्यांनी वेगवेगळी चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे या पायरीबद्दल बिल डब्ल्यू काय म्हणतो ते आपण शोधून काढायचा प्रयत्न करू. बिग बुकमध्ये जी काय चर्चा केलेली आहे ती बहुंशी 9व्या पायरीबद्दलची आहे. 8व्या पायरीबद्दलची फार कमी चर्चा आहे. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये 8व्या पायरीबद्दल फार कमी बोललं जातं. शेअरिंग जी काय असतात ते रेस्टिट्यूशन, अमेंड्स या सगळ्या विषयावरची शेअरिंग असतात. तुम्हाला पुण्याचे म्हणजे ठाण्याचे विनायक ज्युनियर नावाचे सभासद माहीत असतील कदाचित. तर त्यांनी 300 अमेंड्स केलेले आहेत. 300 जणांना भेटून त्यांची माफी मागून त्यांना पैसे दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं शेअरिंग नवप्रकाशच्या नाईट विजिलला झालेलं होतं. आणि प्रत्येकजण आपल्या परीने मी माफी कशी मागितली ते सांगत असतो. पण ही माफी मागायची पायरी नाही आहे, ही माफी मागायच्या आधीची पायरी. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसची गंमत अशी आहे की अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन थांबतो. काही जण असे आहेत की ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे, मीटिंग चालू आहे, सर्व्हिसमध्ये आहे, सगळं चालू आहे, पण ते सांगताना असं सांगतात आम्ही काय पायऱ्या बिऱ्या घेतलेलं नाही, पण आम्ही हे जे बोलणारे लोक आहेत त्यांचं ऐकतो. 2 गट आहेत त्याच्यामध्ये. एक सांगतात आम्ही काय पायऱ्या बिऱ्या घेतल्या नाही, आमचं काय वाईट चाललेलं नाही.
त्याच्यामुळे थोडक्यात तुम्ही नाही घेतल्या तरी चालतील असं त्यांचं म्हणणं असतं, कारण त्यांनी स्वतः घेतलेलं नसतं. दुसरा गट असतो तो म्हणतो आम्ही पायऱ्या जशा सांगितल्यात तशा नाही घेतल्या, पण हे जे बोलणारे लोक आहेत त्यांचं आम्ही ऐकलं आणि त्याप्रमाणे कृती केली. आमचा अंबरनाथचा नीलम आहे, तो म्हणतो मला लिहिता वाचता येत नाही, पण हे जे वाचणारे आहेत, जे बोलणारे आहेत त्यांचं मी ऐकलं आणि त्यांच्याप्रमाणे घरी जाऊन कृती केली, त्यामुळे माझा आता मी कार्यक्रम घेतलेला आहे. दुसरा प्रकार आहे तो आहे तिसऱ्या पायरीपर्यंत थांबणारा. म्हणजे पहिली दुसरी पायरी डोक्यातच घेतो आपण. पहिली पायरी तर आपण याच्या मीटिंगला यायच्या आधीच करत असतो, त्याच्यामुळे पहिली दुसरी तिसरी पायरी करून थांबलेले लोक आहेत. पुढचा प्रकार आहे पहिली दुसरी तिसरी झाली, स्पॉन्सर घेतला, चौथी लिहून काढली, पाचवी वाचून काढली आणि तिथेच थांबलेले आहेत. आणखी एक माझ्यासारखा प्रकार आहे तो म्हणजे पहिली ते पाचवी झाली, 6वी 7वी काय समजलं नाही फारसं, त्याच्यामुळे 8व्या 9व्यापासून किंवा 6वी 7वी 8वी काय फारसं कळलं नाही, पण 9व्यापासून सुरुवात केली. त्याच्यात सुद्धा मी टिंग मारलेली आहे. 11वी पायरी मी जवळजवळ 22 वर्षे केलेली नव्हती, कारण 11वी पायरीत 2 भाग आहेत, प्रार्थना आणि ध्यान. त्यातलं मी म्हणतो ध्यान आपल्याला काय जमत नाही, आपण डोळे मिटले की आपल्याला काहीतरी भलतंच दिसतं, ते 11वी पायरी पण घेतलेली नव्हती. मग ह्या 8व्या पायरीबद्दल बोलत असताना आपण पुन्हा एकदा जर आढावा घेतला तर पहिल्या पायरीतले 2च शब्द आहेत. आपण रोज पायऱ्या वाचत असतो, त्या पायऱ्यांमधले 2 शब्द फक्त आपल्याला लक्षात ठेवूया, हतबल आणि अस्ताव्यस्त, पॉवरलेस आणि अनमॅनेजेबिलिटी. पहिल्या पायरीत 2 गोष्टी आपल्याला काढायच्या. फक्त पहिल्या पायरीमध्ये आपल्याला तळ उंचावाचा आहे किंवा तळ गाठायचा आहे. मध्ये आल्यानंतर आपण बऱ्याचदा ऐकतो जिरली नसेल तर जिरून ये, आमचा दरवाजा तर उघडाच आहे, किंवा पाहिजे तर देऊ का पैसे तुला, प्यायला पैसे नसतील तर देतो, काय वाट लावायची असेल तर कोणीतरी सांगतो माझा अजून काय गेलेलं नाही, मग कोणतरी ओल्ड टायमर त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगतो अरे गेलेलं नाही म्हणजे ॲज येट म्हण बाबा, तुला घालवायचं असेल तर घालून दे, आमच्यासारखी अवस्था करू दे ना, आमचे तर दरवाजे उघडेच आहेत. त्याच्यामध्ये तो म्हणतो हतबलता आणि अस्ताव्यस्तता पहिल्या पायरी. दुसऱ्या पायरीत आम्हा समजले, केम टू बिलीव्ह, मला अमक्याने सांगितलं, तमक्याने सांगितलं, आईबापांनी सांगितलं, पटलं नाही, मेंबरने सांगितलं, पटलं नाही, स्पॉन्सरने सांगितलं, पटलं नाही, इथे लिहून ठेवलेलं होतं, पटलं नाही, पण केम टू बिलीव्ह म्हणजे मी ऐकलं, मी पाहिलं आणि मी विचार केला कि अरे ये भंगड़ सुधर सकता है, वो चूतिया सुधर सकता है, ये एड़ा सुधर सकता है, हम क्यों नहीं सुधर सकता है, तो नास्तिक आहे, त्याचा देवावर विश्वास नाही, अमुक आहे तमुक आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. या सगळ्यांना जोडणारी दुसरी पायरी आहे आणि ती दुसरी पायरी सांगते केम टू बिलीव्ह, आमचा विश्वास बसला. बरोबर आहे. हे भाषांतर थोडंसं जरा अलंकारिक भाषांतर असल्यामुळे वेगळं वाटतं. तिसऱ्या पायरीमध्ये म्हणतो आम्ही इच्छा आणि जीवन देवाकडे सोपून दिलं. तर म्हणजे काय करायचं तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ठरवतो. हे कसं आता 5 रुपये दिले तसे आता मी देवाला 5 रुपये दिलेले आहेत, किंवा इच्छा देवावर द्या, मागे तू बस मी पुढे बसतो, आपण गाडी चालवताना म्हणतो, स्कूटर चालवताना, तसं गाडी चालवायला माझ्या आयुष्याची परमेश्वराला दिलेली आहे. झाली तिसरी पायरी. चौथ्या पायरीमध्ये इन्व्हेंटरी लिहून काढायची, विशेषतः 3 गोष्टींची. एक आहे माझी खुन्नस, ज्यांच्यावर मला राग आहे तो, दुसरी आहे भीती आणि तिसरी आहे लैंगिकता. त्या लैंगिकतेमध्ये तू काय कृती केलीस ते महत्त्वाचं नाही, त्या लैंगिकतेमध्ये ती कृती करण्यामागे तुझा हेतू काय होता. तेव्हा तो प्रश्न विचारतो तेव्हा मी स्वार्थी, अप्रामाणिक आणि बेफिकीर कोठे होतो काय, असा प्रश्न विचारतो. प्रश्न लिहायचा जेव्हा इन्व्हेंटरी लिहायची असते लैंगिकतेची, तेव्हा तो हे प्रश्न देतोय बिल्डब्ल्यू आपल्याला. कारण चौथ्या पायरीत माझ्यात काय काय स्वभाव दोष आहेत, माझं काय काय चुकलेलं आहे ते जरा विचार करून मी शांतपणे लिहिलेलं आहे. 5व्या पायरीमध्ये हे सगळं बाळ घेऊन जाऊन मी दुसऱ्या एका व्यक्तीसमोर वाचलेलं आहे आणि 5व्या पायरीमध्ये ते वाचताना हवा टाईट झाली माझी, कारण करताना काय वाटलं नाही एवढं, तेव्हा बेशरम होतो ना, टाईट असायचं, बेशरम असायचं, बेफिकीर असायचं, क्या करताय, क्या उखाडणे उखाडले, अशी भाषा असायची. त्याच्यामुळे 5व्या पायरीमध्ये वाचताना हवा टाईट होते आणि तो स्पॉन्सर सांगतो की समाजाच्या आणि परमेश्वराच्या वतीने तुला आता माफ केलेलं आहे. 5व्या पायरीची गंमत अशी की तो तुम्हाला माफ करतो की जे झालं ते झालं, आता हे परत करायचं का नाही, एवढंच करताना लपडी झाली, आता आणखी कुठे नवीन करतो चाहे. त्या क्षणी तरी मी सांगत असतो मला आता काय करायचं. 6व्या पायरीमध्ये वी आर एंटायरली रेडी, म्हणजे मी पूर्णपणे तयार झालो. कशाला तयार झालो, जे आहे ते सोडायला तयार झालो.
कारण ते शेणातला किडा वाकडा वाकडा त्याच्यातच बसतो ना, त्याला काढून धुवून टाका बघू अत्तर बित्तर, तो तडफडायला लागतो लगेच. त्याला उन्हात आणून त्याला तडफडायला लागतो. हा पुन्हा त्याला शेणात टाकला की तो बरं वाटतं त्याला. त्याच्यामुळे माझ्या स्वभाव दोषांबरोबर मला खूप बरं वाटत असतं. मला 6व्या पायरीमध्ये मी एंटायरली रेडी, म्हणजे मी पूर्णपणे माझे स्वभाव दोष सोडायला तयार आहे. मला बाळा आवडत नाही, पण रोज मला बाळाशीच संबंध येतो. माझा बाळा साहेब आहे किंवा माझा सहकारी आहे किंवा माझा ज्युनियर आहे, आणि त्याला बघून मला डोकं फिरतं. मग माझा पुढे प्रश्न आहे तो असा आहे की मी त्याला माफ करायला तयार आहे का? त्यांनी माझी वाजवलेली आहे, मान्य आहे. BW म्हणतो की जग चुकत राहिलं, आम्ही आमचे केस उपटत राहिलो, पण त्याचा काय इलाज नाही ना. त्याला काय करायचं त्यांनी केलेलं आहे, मला काय करायचं ते मी करायचं आहे. त्या 6व्या पायरीमध्ये स्वभाव दोष तयार होतो सोडायला. 7व्या पायरीत परमेश्वराला सांगतो, मी जरी सोडायला तयार असलो तरी माझ्या एकट्याच्या इच्छाशक्तीवर हे सुटणारं प्रकरण नाही. त्याच्यामुळे तू मला मदत कर. मग त्याने आयडिया सांगितले, पेटी बनवायची, एक एक स्वभाव दोष काढायचा, त्याच्यावर काम करायचं. इथपर्यंत आपण मागच्या वेळी आलेलो होतो. आज आपण 8व्या पायरीमध्ये बघतोय, आणि 8व्या पायरीमधले 2 भाग आपण पाहिले. पहिला भाग जो पाहिला तो आम्ही यादी केली, प्रत्येक ज्या सर्वांना आमच्यापासून त्रास झाला आहे अशांची यादी केली. आता ही यादी कशी करायची, तर त्याला आपल्याकडे संदर्भ आहे की 4थ्या पायरीमध्ये ज्या लोकांना मी दुखावलेलं आहे, त्याच्यामध्ये माझं बाळाचं नाव आहे, याचं नाव आहे, करणचं नाव आहे. बरं, राहायचं याच सगळ्यांबरोबर. तुमच्यासाठी काय वेगळा बेवडिस्तान नावाचा देश काय बनवून मिळणार नाही की बेवडिस्तान नावाची ए विंग, ती बी विंग, सी विंग, 96ला आलेले, 86ला आलेले, असं काय नवीन बिल्डिंग नाही बनवून मिळणार. राहायचं त्याच ठिकाणी आहे. आईबाप तेच, बायकापोरं तीच, साहेब तोच, शेजारी पाजारी तोच, MBSचा कंडक्टर तोच. मग जर का ह्या लोकांबद्दल मला राग असेल आणि ह्या लोकांच्यातच राहायचं आहे, तर मग ह्या लोकांशी जुळून घेतलं पाहिजे. मग जुळून घ्यायची पहिली पायरी जी आहे ती त्यांच्याशी जाऊन माफी मागणं आहे, जी आपण 9व्या पायरीत करतो. पण 8व्या पायरीत अशा लोकांची यादी करायची, आणि ती माझ्याकडे 4थ्या पायरीमध्ये थोडीशी लिहिलेली आहे. 4थ्या पायरीत ज्या खुन्नस लोकांची लिहिलेली आहे, भीती लिहिलेली आहे, काय लैंगिकता लिहिलेली आहे, त्यातल्या सगळ्याच लोकांची माफी मागायची आहे अशातला भाग नाही. 9वी पायरी वेगळं सांगते, आपण 9व्या पायरीबद्दल बोलूया नको आता. 8व्या पायरीमध्ये यादी केली एवढं म्हणून. यादी करणं एकदम सोपं आहे. मी नितीनकडनं पैसे घेतले होते आणि नितीनने सांगितले, हे पैसे दे माझे. देईल ना, काय पळून चाललो काय, ते बापाचं राज्य आहे काय, अमुक आहे तमुक आहे. त्यामुळे माझं नाव यादीमध्ये पहिलं नितीन नाव असणार आहे. बरोबर आहे. मी अमक्याला वाईट बोललो, चुकून बोललो, कसं तरी बोललो, तर त्याच्याकरता मला अल्कोहोलिक सरसनी यादी बनवायला 4थी पायरीत दिली होती. त्याच्यातली नावं मी इथे ओढून घेणार आहे. मग 8व्या पायरीची यादी जी आहे ती सगळीच्या सगळी करायची नाही, आणि 9वी पायरी स्पॉन्सरला न विचारता करायचीच नाही आहे. कारण त्याच्यात 2 भाग आहेत, कुठल्या अमेंड्स करायच्या आणि कुठल्या नाही करायच्या. त्यामुळे सध्या फक्त यादी करायची आहे. आणि दुसऱ्या भागात तो म्हणतो की त्यांची क्षमा व नुकसान भरपाई करण्याची तयारी केली. मी त्याच्याकडनं 1 लाख घेतले होते, ते मी त्याला परत दिलेले नाही. पण त्यांनी माझ्याकडनं 2 लाख घेतले होते, ते पण नाही त्यांनी परत दिलेले. त्याच्या फिट्टम फिट, चल मी काय तुला देणं लागत नाही, असं आपलं डोकं सांगत असतं. आपलं डोकं आपल्याला सतत सांगत असतो की दुसऱ्याला माफ करायची काय गरजच नाही. मी काय त्याला माफ करू, त्यांनीच माझी वाजवलेली आहे यार, कशाबद्दल त्याला माफ करायचं. 8व्या पायरीमध्ये परत परत तो सांगतो, ज्यांची क्षमा व नुकसान भरपाई, त्यांची म्हणजे कोणाची, ज्यांची यादी केलेली आहे त्या लोकांची क्षमा आणि नुकसान भरपाई करण्याची तयारी केली. आता नुकसान भरपाई ही आर्थिक पहिले असू शकते, त्याचे पैसे ढापल्यात त्याचे पैसे द्यायला पाहिजेत परत. आणि क्षमा म्हणजे आय एम सॉरी, एवढं क्षमा बोलणं नाही चालणार ना रे, त्याच्या पलीकडं पण काहीतरी करायला पाहिजे मला. आमचा एक विलास नावाचा माझा सभासद होता, तो म्हणतो पाय लागल्यावर आपण पाया पडतो की नाही, कोणाच्या चुकून पाय लागला तर आपण पाया पडतो, तसं तुमचं बरं आहे आईला रोज म्हणायचं आय एम सॉरी आणि पुन्हा तीच चूक करायची. त्याच्यामुळे क्षमा करणे, क्षमा मागणे याचा अर्थ नुसतं आय एम सॉरी म्हणणे नाही. मग ह्या 2 गोष्टी करायला मी तयार होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. माझं मन विद्रोही आहे, बंडखोर आहे, आणि माझं मन मला सांगणार, अरे एवढी वर्ष झाली, जाऊ दे, मरू दे ना, दे सोडून, आता रोज बाळाचं तोंडावर तोंड पडतो.
तो विचारत नाही तर तू कशाला त्याला जाऊन खाजून सांगतो मी तुला तेव्हा त्रास दिला होता, नाही का तुझी मी धुलाई केली होती, कशाला त्याला आठवण करून देतो, विचारायला त्याला पण त्रास ना तुला पण त्रास, असं माझं मन मला सांगायला लागेल. त्यामुळे बिल डब्ल्यू तिथे म्हणतो की दुसऱ्याबरोबर जगायला शिकणे हे एक रोमांचक साहस आहे. आम्ही इतरांबरोबर कधी जगलोच नाही ना, आम्ही एकटेच जगलो ना. हम अकेले अपनी धुन में, तुमको क्या करना है करो, मैं चला निकल के, हेच आमचे डायलॉग असायचे ना. पिताना किंवा प्याल्यानंतर किंवा उतरल्यावर काय डायलॉग असायचे, ए भाई तू तेरा देख मैं चला अपना ऑफिस में, बरोबर आहे. कधी आम्ही दारू प्यायला चाललेलो असायचो, कधी दारू आम्ही बंद केलेली असायची, आम्ही कामाधंद्याला चालायचो, त्याला बोंबलत ठेवायचो. त्याच्यामुळे पण ज्या व्यक्तीला त्रास दिलेला आहे ती व्यक्ती समोर आल्यानंतर काय होतं, समोर आल्यानंतर सगळं आठवतं, गडगड 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 फिरायला लागते आणि मग ह्याला आपण त्रास दिलेला आहे पण हा बिचारा काय बोलत नाही, हे सगळं आठवायला लागतं. मग हे सगळं आठवायचं बंद करायचं असेल तर त्याच्याकरता हे रोमांचक साहस करायला पाहिजे. पण बिल डब्ल्यू त्याच्यामध्ये सांगतो की ह्यातील अडथळे, दुसऱ्याला माफ करण्याबद्दलची नाखुशी, मी तयारच नाही, माझं काय चुकलेलंच नाही, जे झालं गेलं विसरून जायचं. मी 5व्या पायरीमध्ये अमेंड्स के हे स्पॉन्सरकडे कबूल केलं, बाद झालं. आता ते आईला दारू सोडायला आलं, हे कुठली लपडी गळ्यामध्ये पाडून घेतली काय समजत नाही मला, त्याच्याला मराले हे सगळं करायचं, दारू बंद करायची तेवढी बात, त्याच्याबद्दल बोला ना, हे काय सांगताय तुम्ही, ज्याची त्याला त्रास दिलाय त्याची माफी मागायची. आणि दुसरं कारण सांगतोय बिल डब्ल्यू, दुसऱ्याचे चुकीचे वागल्याचा अस्वीकार, नॉन ॲडमिशन आणि जाणून बिजून विसर. आम्ही दुसऱ्याशी चुकीचं वागलेलो आहोत हे आम्ही विसरूनच जातो. आमच्या गावीच नाही आहे. म्हणजे तो माणूस कधी कधी त्याच्या घरातल्या लोकांशी किंवा बायकोशी किंवा सहकार्याशी बोलत होतं, अरे तुला आठवतं का रे ह्याने मला शिव्या दिल्या होत्या, आज तो किती चांगला बोलतो आणि असं बोलतो की जसं काही झालंच नाही काय. त्याच्यामुळे आमचं वागणं असं असतं की दुसऱ्याला, बरं काही वेळेला असं असतं की ते ब्लॅकआउटमध्ये झालेलं असतं, त्या ब्लॅकआउटमध्ये झालेलं असल्याने आम्हाला पत्ताच नसतो काय याला शिव्या दिलेलं ना काय दिलेलं नाही आहेत ते. त्याच्यामुळे कधीतरी आम्हाला कोणीतरी तो आठवण करून देतो, तुला आठवतं का रे तू माझ्याकडे आला होतास, कधी आलं तू याकडे, अरे रात्री 2 वाजता माझ्याकडे आला, माझं नवीन लग्न झालेलं होतं आणि तू मला उठवला आणि तू माझ्याकडनं 500 रुपये मागितले. माझी बायको मला विचारते, अहो कोण हा तुमचा मित्र रात्री 2 वाजता 500 रुपये मागायला आला होता म्हणून, आठवतं तुला, नाही मला आठवतच नाही. त्याच्यामुळे मैं अपनी मस्ती में चलता था. त्याच्यामुळे हे 2 अडथळे आहेत, एक दुसऱ्याला माफ करण्याबद्दलची नाखुशी आणि दुसरं दुसऱ्याशी चुकीचे वागल्याचा अस्वीकार, नॉन ॲडमिशन आणि जाणून बुजून विसरणे. रिलक्टन्स टू फॉरगिव्ह अँड नॉन ॲडमिशन ऑफ रॉंग्स टू अदर्स ऑर पर्पजफुल फॉरगेटिंग. मी 12x12 पायऱ्यांमध्ये जो इंडेक्स दिलेला आहे, जो मराठीत नाही इंग्रजीमध्ये आहे, त्याच्याबद्दल मी बोलतो. आणखी एक गंमत बिल डब्ल्यू सांगतो, भूतकाळाच्या परिपूर्ण आढाव्याची आवश्यकता, नेसेसिटी ऑफ एक्झॉस्टिव्ह सर्वे. परिपूर्ण आढावा म्हणजे कुठे एवढा लांब, एवढा सगळा विचार कुठे करत बसतो, थोडेसे 2-4 केल्या पुरे झाल्या ॲडमेंट्स. बिल डब्ल्यूने सांगितलं ना तेवढं, मला कितपर्यंत ठीक आहे ना, लहानपणाचं काय आता सोडून द्यायचं, काय सोडून द्यायचं सगळं मीच ठरवतो बरं का, हे सोडून द्यायचं ते सोडून द्यायचं. त्याच्यामुळे मी ती यादी कमी करायचा प्रयत्न करत असतो. पण बिल डब्ल्यू सांगत असतो की हा जो आढावा घ्यायचा आहे आम्हाला, की त्याच लोकांबरोबर आम्ही बोलवले. कितीतरी लोक सांगतात मी सासऱ्याला आदवा, अरे आमचा तो शरद सिंह नावाचा डोंबिवलीचा सभासद असायचा, तो सांगायचा मी सासऱ्याचे पाय धरले आणि मला रडायला लागलो, मी ढसाढसा रडलो आणि मी त्याची माफी मागितली. माझे स्पॉन्सर अनिल डी असायचे, मी अनिल डींकडे जायचो, अनिल डीन सांगायचो, अनिल डी मला पण माझ्या बापाचे पाय धरायचे पण मला रडू नाही येणार हो. ते म्हणाले फडव्यात तुला कधीच रडू येणार नाही, तू गेंड्याच्या कातडीत आहेस साला, दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये एकदम कठोर आणि स्वतःच्या बाबतीमध्ये एकदम नलम मुलायम, आपने को ऐसा नहीं बोल सकता है, त्यामुळे जा आणि पाय धर बापाचे. ए मध्ये आल्यानंतर कळायला लागलं की आढावा जर घ्यायचा असेल तर आपल्याला यादी करायला लागेल, बायकोला काय काय बोललेलो आहे आपण, तिच्यावर संशय घेतलेला आहे, कारण उलटी सुलटी धंदे आपण करायचो आणि आरोप तिच्यावरती करायचो की तुझं काहीतरी आहे, तू तिकडे का गेली होतीस, कशाला गेली, तिकडे कोणाशी बोलली, का बोललीस, मग मी आहे ना घरामध्ये, मला सांगायचं बोलायला.
तेच आपण अडून सांगत होतो की तुझं काहीतरी बाई लफडं आहे किंवा पैसे. आता पैसे कुठे ठेवले आपल्याला आठवत नसायचं आणि आपण जर तूच काढले माझ्या खिशातले, ती बायको म्हणते अरे तू घरात आलास तेव्हा तुझ्या खिशात पाकिटच नव्हतं, तर पाकिटातलं पैसे कुठं काढून मी. पण हा सांगतो नाही नाही तू पैसे काढले. 2 दिवसांनी आपल्याला ते पाकिट मिळतं. पण म्हणून काय आपण दारू पिताना बायकोला सॉरी म्हटलेलं नाही कधी. माझं पाकिट मिळालं, मी तुला चुकीचा आरोप केला तुझ्यावरती, मला पैसे मिळाले, असं कधीच केलेलं नाही आपण. त्यामुळे परिपूर्णतेने खोलवर गेलेल्या परिणामांचे ज्ञान करून घेणे, आम्ही जे काय केलेलं आहे त्याचे डीप इम्पॅक्ट आहेत. माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि ते नवरा बायको दोघंजणं देवदर्शन करून वगैरे फिरून आले आणि मी तेव्हा त्या नसिरुद्दीन शहाचा बाजार नावाचा पिक्चर पाहिला होता. तो बाजारातलाच पिक्चर होता आणि त्याच्यात नसिरुद्दीन शहाचा एक डायलॉग आहे. तो आतमधून बाहेर आलेल्या माणसाला विचारतो क्या फिर मजा आहे की नाही. आणि हा डायलॉग मी कोणाला मारला, माझ्या बहिणीच्या नवऱ्याला मारला. आता ह्याची काय म्हणजे कुठल्या तोंडाने आता मी, माझी बहीण वारली आता, तिचं वय 60, हे बाबा 65, आता मी कुठल्या तोंडाने जाऊन सांगू तुम्हाला मी असं असं बोललो होतो. माझी आई आली, कान धरला माझा आणि आत मला नेला. त्यामुळे आता पुढचा प्रश्न असा आहे की दुसऱ्यांना दुखावल्याचे वेगवेगळे प्रकार. कोणाला तोंडाने, बऱ्याच लोकांना आपण तोंडानेच बिघड वाट लावलेली ना आपली. पैसे देणं बाकी आहे असे लोक आहेतच, त्यांचे तर पैसे द्यायलाच हवे. पण ते काय म्हणतात अरे बाबा तू व्याजबीज. कितीतरी पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत असायची की सावकाराकडे ओल्ड टायमर बरोबर यायचे जाताना, माकडवाला काय काय इथे वेगवेगळे प्रकार असायचे. मग ते ओल्ड टायमर जे असायचे ते पगाराच्या दिवशी त्याच्याकडे जायचे आणि त्याला समजावून सांगायचे, पहिला ये शराब पिता था, तोच सांगायचा मैं पहिला शराब पिता था अभी नहीं पीता है, अभी मेरे पास इतना है, इतना करके अकाउंट क्लोज कर दो, ऊपर का नहीं देगा. मग तो स्वतःहून सांगायचा जाऊ दे चल वरचे सोडून द्या, अमुक आहे तमुक आहे. पण त्याच्याकरता कुठल्या प्रकारचा हार्म, इजा दुसऱ्याला पोचवलेली आहे आम्ही टोचून बोललेलो आहोत. ते बापाचं खातो का, अरे बापानेच दिलेलं असतं, तुझ्या बापाचं खातो. किती लोकांनी डायलॉग मारलेला आहे, बापाचं खाते का तुझ्या बापाचं खातो का. बायकोला विचारलेलं आहे तुझ्या बापाचं खातो का. आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा डायलॉग पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ते बाईला काय वाटलं असेल बापाचं खातो का विचारल्यानंतर. त्यामुळे काही लोकांना भयानक त्रास झालेला आहे त्याचा. आम्ही तर गेंड्याच्या कातडीचे आहोत ना, कोणाच्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत. पण स्वतःच्या बाबतीत कोणी बोललं हमको ऐसा नाही बोलले का, हम सेन्सिटिव्ह आदमी आहे. अरे मग तू सेन्सिटिव्ह, बाकीचे काय उपटायला बसल्यात काय, तू एकटाच सेन्सिटिव्ह. तर त्यांच्या बाबतीमध्ये तू कठोर असतोस, काही बोललं तरी तुला चालतं. आणि स्वतःच्या बाबतीत मध्ये आपने को हात नाही लगाने का, आपला अहंकार खूप मोठा असतो. त्याच्यामुळे हा हार्म किती प्रकारचा आहे ज्याचं त्याने आपलं शोधून काढायचं आहे की मी कोणाला बोललो, काय बोललो, त्याला काय दुखावलं गेलं, हे सगळं त्या. आणि आता हे जे काय मला आठवतं, मी त्याला असं असं बोललो, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला त्याची माफी मागायची आहे. हे मला जमणार आहे का, हे आपल्याला स्वतःचा ठरवायचं आहे. आणि BW पुढे म्हणतो टोकाचे निर्णय घेणे टाळा. आत्ताच्या आत्ता लगेच चाललो मी त्याच्याकडे, त्याला सॉरी म्हणतो, असं करू नका. 9वी पायरी स्पॉन्सरला विचारून घ्यायची. प्रुडंट शब्द लिहिलेला आहे, डोकं वापरून तो निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला एकट्याला निर्णय घेता येणार नाही, स्पॉन्सरला न विचारता 9वी पायरी नाही घ्यायची. आणखी तो म्हणतो की वस्तुनिष्ठ निर्णय घेणे. अंगात आलं, आम्ही तसं काम सगळं तसं पण इंट्युटिव्हलीच चाललं ना, मला वाटलं मी करून टाकलं. अरे तुला वाटलं त्याचे परिणाम त्याच्यावरती काय होतील. तुम्ही समजा एखाद्या बाईचं तुमचं काहीतरी भानगड असेल, बरोबर आहे, ते माहीत असेल सगळ्यांना, कदाचित माहीत असेल. पण अचानक मला नाही नाही त्या बाईच्या नवऱ्याला मी जाऊन सांगतो तुझं बायकोचं माझं लफडं होतं, अमुक होतं, चालेल का. अरे ते बाई अडचणीत येईल ना रे बाबा. त्याच्यामुळे माफी मागताना आमच्या बाजूचा रस्ता साफ करताना दुसऱ्याच्या रस्त्याची वाट नाही लावायची. तुझ्याबरोबर दुसरा पण 12च्या भावात नाही गेला पाहिजे. तुला काय माफी मागायची ते बरोबर आहे, पण ते दोघं मिळून केलेलं असेल लफडं. ऑफिसमध्ये पैसे ढापलेले आहेत, 20,000 रुपये ढापलेत, तू 10 घेतले, मी 10 घेतले. मी जाऊन सांगितलं साहेबाला, साहेब आता मी 8वी पायरी घेतो, 9वी पायरी घेतो, आम्ही दोघांनी मिळून 20,000 रुपये ढापलेले होते. तो म्हणेल साला माझ्या वतीने तू कशाला हागला तिथे जाऊन. तुला पाहिजे तर तू सांगायचं मी 10,000 रुपये ढापले म्हणून, किंवा 20,000 रुपये ढापले, किंवा सांगायचंच नाही ना. त्याच्यामुळे टोकाचा निर्णय घेऊ नका, वस्तुनिष्ठ निर्णय घ्या.
आणि 8वी पायरी म्हणजे एकाकीपणा दूर होण्याची सुरुवात आहे. हे जेव्हा तुम्ही मनाशी ठरवता की बाबा रे आता मला ह्याच्यातून मुक्त व्हायचं आहे, ह्या माणसाशी जे काही मी बोललेलो आहे, आपण कितीतरी लोकांना टाळतो, आजही टाळतो, जाऊ दे ते मरू दे जे आहे. आणि विशेषतः बायकोच्या माहेर आम्ही येत नाही, आमचं काय घेणं देणं नाही, तुमचं तुम्ही बघा, थँक्यू व्हेरी मच, असं काही ना काहीतरी मी बोलत असतो आणि त्या माणसाला टाळत असतो. पण आमचा अनुभव असं सांगतो की 8वी-9वी पायरी घेतल्यानंतर त्या माणसाशी सुरळीत संबंध होतात. धंद्यामध्ये सुद्धा अनेक लोक तुम्हाला आजूबाजूला भेटतात, त्यांची तुम्ही वाजवलेली आहे, ते तुम्ही त्यांच्याशी संबंध टाळता. पण 9व्या पायरीनंतर 8व्या पायरीनंतर ते संबंध सुरळीत होतात. त्यामुळे BW म्हणतो ह्या जगात सगळ्यांशी चांगलं वागण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही लोकांशी चांगलं वागायचं असं नाही, सिलेक्टिव्ह चांगलं वागायचं, बाकीच्या लोकांना शिव्या दिल्यात त्यांना बोंबलत ठेवायचं असं नाही आहे. म्हणून BW परत परत सांगतो की ही पायरी 8वी पायरी जी आहे ती व्यक्तिगत संबंधांची आहे. माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे. आणि मला काय माणसाची म्हणजे एस टीच्या कंडक्टरची नाही जाऊन मला माफी मागायची गरज. तो आयुष्यात कधीतरी एकदा आला, नगरला मी गेलो होतो, नगरहून ते नेवाशाला चाललो होतो, त्या शिव्या दिल्या त्या कंडक्टरला, आता त्याला कुठे जाऊ शोधायला मी. पण त्याच्याऐवजी मला रोज भेटणारी माणसं जी आहेत त्यांना तर सॉरी म्हणू शकतो की नाही मी. माझ्या आजूबाजूला घरातले लोक आहे, अरे घरातल्याच लोकांची जास्त वाट लावलेली आहे आम्ही, घरातल्याच लोकांना जास्त शिव्या दिलेल्या आहेत. सर्व स्त्री पुरुषांबरोबर मग त्यांचा स्वभाव कसाही असो, अतिशय शांततेने, भागीदारीच्या आणि बंधुत्वाच्या भावनेने जगायला शिकणे. आता ह्याच्यात 3 अडथळे तो सांगतो. एक, क्षमाशीलता, मी दुसऱ्याला माफ करायला तयार नाही. दुसरं आहे फेस टू फेस, समोरासमोर जाऊन माझी बोलायची हिंमत नाही. आणि तिसरी, एकदम सोपा आपल्याला पळायचा धंदा, हमने किसी को तकलीफ ही नहीं दिया, माझ्या पैशाची प्यालो, मी पडलो, मी उठलो, मी एमध्ये आलो, माझी दारू बंद झाली, काय जगाचा संबंध. आणि मग जेव्हा आठवायला लागतो, कोणीतरी सांगतो, तुला आठवतं का सोसायटीमध्ये कशी तरी मीटिंग असते किंवा गेट टुगेदर असतं, लग्नाला सगळे साडू एकत्र बसलेले असतात, जावई बसलेले असतात, भाऊ बसलेले असतात, मग कोणीतरी विषय काढतो, तुम्हाला आठवतं का मागच्या वेळी भाऊजींनी काय केलं होतं. मग भाऊजींची नाडी सुटली की मग भाऊजी हळूच पळायला लागतात, कारण भाऊजींना कळतं आता आपलं काहीतरी प्रकरण बाहेर येणार आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो आम्ही कोणालाही त्रास दिला नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. इतर व्यक्तींबरोबर सदोष संबंध हेच मद्यपानासहित आपल्या दुःखाचे सर्वात जवळचे कारण. तो म्हणतो तुम्हाला दारू का प्यावी लागली याची कारणं शोधतोय की नाही आपण. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे माणसांबरोबरचे संबंध तुम्ही चांगले ठेवू शकले नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे भाऊ. हे बघ, ओ ओ ओय ओय ओय, हे घे किटी बॉक्समध्ये टाक. इतर व्यक्तींबरोबरचे सदोष संबंध हे दारू पिण्याचं मुख्य कारण आणि दुःखाचं मुख्य कारण. दारू संपल्यानंतर दुःखाचं पण हेच कारण आहे. आणि म्हणून तो म्हणतो इजा किती प्रकारची केलेली आहे, जरा परत एकदा यादी करूया आपण. पहिली आहे शारीरिक इजा, बरोबर आहे. आपलं बबन भाऊ नेहमी सांगायचे, मी बायकोच्या कानाखाली मारायचो, तिला ऐकायला येत नाही आता, त्याला मी जबाबदार आहे. त्याच्यामुळे आपल्यातल्या ज्यांनी ज्यांनी बायकोला मारलेलं आहे आणि ज्यांनी नंतर आता बायकोचे काय काय 50, 25, 30 वर्ष, 40 वर्ष लग्नाला झाले. आता कोण मला काल सांगत होता 47 वर्ष लग्नाला झाली म्हणतो, अमुक आहे तमुक आहे. त्यामुळे शारीरिक त्रास जो आम्ही दिलेला आहे इतरांना, मारामारी केलेली आहे, काय भानगडी केलेली आहे, कुदकलेलं आहे, गाडी अंगावर घातलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास दिला, त्यांनी ते शोधून काढायचं. मी हल्ली 9व्या पायरीचं वर्कशॉप घेतो, 10 ते 5 किंवा 3 ते 8 बसायचं एकत्र. 40 माणसं बसतात, तुमच्या ग्रुप कॉन्शियसली ठरवा आणि बोलवा मला. जेवायची सोय भानगड नसेल करायची, दुपारी 3 ते 8 आपल्या जगजीवनराव हॉस्पिटलला दुपारी 3 ते 8 ठेवलं होतं. म्हणजे जेवायची भानगडमध्ये एक नाश्ता ठेवला की बाद, सगळ्यांनी कागद पेन घेऊन बसायचं आणि प्रत्येकाने स्वतःचं लिहायचं. 9व्या पायरीमध्ये मला कोणाकोणाला त्रास दिलेला आहे ते तुमचं तुम्ही यादी बनवायची. ही जी 8व्या पायरीतली यादी आहे ती आम्ही 8वी 9वी पायरीचं वर्कशॉप घेतो. आणि मग प्रत्येकजण विचारतो, हे मी असं असं केलं ते धरायचं का. म्हणजे भाऊ आम्ही काय इथं तराजू घेऊन बसलेलं आहे, धरायचं का नाही धरायचं. तुला त्रास त्यात तुला आठवलं की नाही आत्ता. आठवलं. मग आठवलं का, कारण खुटखुट आतमध्ये म्हणून तुला आठवलं, नाही तर तू विसरला असतास ना रे.
आज जेव्हा आपण यादी करायचं ठरवतो तेव्हा तुला त्या माणसाचं नाव आठवतं, त्यार्थी तुला ती आठवलेलं आहे, तुझ्या डोक्यामध्ये कुठेतरी फिट बसलेलं आहे की आपण त्याला त्रास दिले. तर पहिला शारीरिक त्रास, दुसरा मानसिक त्रास, तिसरा भावनिक त्रास, चौथा आध्यात्मिक त्रास. आध्यात्मिक म्हणजे उपजत प्रवृत्तीमधली टक्कर. आणि त्याचं उदाहरणार्थ ते सांगतो की बॅड टेम्पर. माझ्या रागामध्ये मी लोकांना आजही माझा प्रॉब्लेम आहे. 4 दिवसापूर्वी मी माझ्या बहिणीच्या स्मशाना ह्याच्यात गेलो होतो अंत्यदर्शनाला, आणि ती कॅन्सरची बॉडी होती, त्याला संडासची बॅग बाहेर लावलेली होती. त्यामुळे त्यांना मी सांगत होतो, अरे तुम्ही या भानगडीत पडू नका, कसले रिच्युअल करतात, नाही माहेरचं कुंकू लावायचं, इकडलं कुंकू लावायचं, इकडला हार ठेवायचा, आणि बाहेर ती ॲम्ब्युलन्स घेऊन माणसं उभी होती. शेवटी मी जोरात मोठ्याने ओरडलो माझ्या अरे तुम्हाला काय अकला आहेत की नाही, ते ॲम्ब्युलन्सवाले थांबल्यात, ते फर्नेसवाले थांबल्यात, स्मशानभूमीतली माणसं थांबल्यात, खाली 50 माणसं थांबलेली आहेत, आणि तुम्ही कसला आधी माझा नारळ तुझं नारळ. त्यांना मी सांगितलं, अहो ही बॉडी जी आहे ही गॅसवाल्या स्मशानभूमीत चाललेली आहे, म्हणजे तिथे आतमध्ये क्रिमेटोरियम याच्या भट्टीमध्ये ढकललं की 2 मिनिटात खलास, आणि हे तुमचं सगळं आहे ते फेकून. नाही म्हणाले, आमची ओटी तरी त्यांना ठेवायला सांगा. म्हणजे नाणे टांग तुझ्या ओटी कसली. त्यांनी सांगितलं, डॉक्टरनी ज्या कापडात बांधून दिले ना बॉडी, ते कापड ठेवायचं, उरलेलं सगळे तिथे बाजूला टाका कचऱ्याचं. त्यावेळी नवीन कोऱ्या साड्या, ते काय आणखी हे ओटी न फिटी सगळं टाकून दिले ते. मी मोठ्याने ओरडलो. तर आजही माझा हा प्रॉब्लेम आहे. कोणीतरी मग माझ्या खांद्यावर हात ठेवला. आमचे तिचे मिस्टर आले, अरे श्रीधर, होय त्यांना काय करायचं करू दे, बायकांची हौस. आणि मग मी पट्टा सोडला तोंडाला गाडीमध्ये बसल्यानंतर. म्हणलं, हे एवढे आता डावीकडे कुंकू लावा ना उजवीकडे कुंकू लावा. माझी बहीण जिवंत होती तेव्हा यातला कोण एक मायकाला आला नव्हता. या बाया ज्या सांगत होत्या ना, माहेरची साडी आधी नंतर वरची साडी लावायची, आईची साडी, त्यातलं कोण होतं म्हटलं सेवा करायला. पण माझा राग वेगळ्या कारणांसाठी होता, आणि तो व्यक्त करायचा की नाही. बॅड टेम्पर अचानक खसकला, त्याच्यामुळे बिलडब्ल्यू म्हणतो त्याचा परिणाम इतरांवर होतो. काही लोक म्हणणार जाऊ दे हा येडा आहे, काही लोक म्हणणार हे म्हातारा आहे, काही लोक म्हणणार हा जास्त शहाणा आहे, काही लोक म्हणणार याला मॅनर्स नाहीत. कुठे सार्वजनिक जीवनामध्ये कसं वागावं आहे ह्याचे मॅनर्स नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे खोटं बोलतो आम्ही, धादांत खोटं बोलतो, आणि मग त्याच्यावरती बिलडब्ल्यू सांगतो त्या समोरच्या माणसाची शांतता भंग होते आम्ही खोटं बोलत असतो तेव्हा. अरे हा एवढं कसं काय खोटं बोलू शकतो, याला मी लहानपणापासून ओळखतो, हा असा नव्हता यार. दादांत खोटं बोलतो, पैसे घेतलेच नाही म्हणतो, तुझा माझा संबंधच नाही, आपण कधी भेटलेलोच नाही. हे कोर्टात जसं विटनेस आणतात तसं आपण बोलतो. आणि तिसरं तो सांगिततोय सेक्स कंडक्ट, सेल्फिश सेल्फ कंडक्ट, स्वार्थी लैंगिक कृत्य. आणि त्याच्यातनं काय तयार होतं, जेलसी, बायकोच्या मनात संशय, मिजरी, डिझायर टू रिटॅलिएशन. त्यांनाही असं वाटतं की यांना धडा दाखव, आपण पण दारू प्यावी. कधी कधी काही लोकांना आयुष्यात सांगतात प्रसंग, माझी बायको एवढी वैतागली, शेवटी माझ्याबरोबर एकदा दारू प्यायला बसली, मी पण प्यालो, ती पण प्याली, साला तिला काही झेपली नाही, ती जी झोपली ती 3 दिवस झोपूनच राहिली. असं पण आपल्याला रिटॅलिएशन करायची त्यांची पद्धत आहे की तू कर, टिट फॉर टॅट, तू करतो तसं मी पण करून दाखवते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे बिलडब्ल्यू म्हणतो 8व्या पायरीमध्ये आम्हाला तयार व्हायचं आहे. 9व्या पायरी प्रत्यक्ष जायचं आहे, त्याच्या आधी 8व्या पायरीत तयार व्हायचं की मी त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर, मी पार्टनरशिपमध्ये धंदा होता माझा, पैसे ढापायचो, रोज ढापायचो. एमध्ये आल्यानंतर ते खुटखुटायला लागलं, त्याची टोटल केली, मग ते 4थ्या पायरीत लिहिलं, 5व्या पायरीत वाचून दाखवलं, आणि अमेंड्स करायची तयारी दाखवली. मग ते माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं त्याची अपॉइंटमेंट घे. मग माझा इनिशियल स्पॉन्सर सुभाष के भिवंडीचा, नंतर माझे स्पॉन्सर विश्वनाथ पी ठाण्याचे, 2 जण माझ्याबरोबर आले. आणि गुरुजीने मला दम दिला होता, इथे पोपटासारखा बोलतोस, तिथे नाही बोललास तर चड्डी काढीन त्याच्या देखत, लक्षात ठेव. त्याच्यामुळे मी घाबरून होतो. त्यामुळे तिथे जाऊन त्याला सांगितलं मी, अरे तुझ्या आपल्या धंद्यामध्ये पार्टनरशिपमध्ये मी ढापलेलेत पैसे. तो म्हणाला, अरे मला माहीत असतं तू चोर आहेस, चोरटा आहेस, एवढा चोट्टा आहेस, तर मी तुला पार्टनर म्हणून घेतला नसता. अल्कोहोलिक सनासच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर कळायला लागतं की आम्ही जेव्हा इरिटेबल होतो, क्रिटिकल होतो, इम्पेशंट होतो, तेव्हा आम्ही सेल्फ पिटीत जातो. हे सगळं ऐकल्यानंतर आम्ही आत्मकरुणेमध्ये जाण्याची शक्यता आहे. आज रात्री झोपताना पुस्तक काढायचं, 12 पायऱ्या 12 रूढी,
हे 8वी पायरी वाचायची. किती लोकांकडे 12 पायऱ्या 12 ओळी पुस्तक आहे? त्याच्यामुळे ज्यांच्याकडे निदान आहे त्यांनी तरी रात्री झोपताना काढा, 8वी पायरी वाचा. आज झोपताना नाही जमलं, उद्या झोपताना वाचा. पुढची पायरी घेण्यापूर्वी 8वी पायरी वाचा, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ग्रेपवाईन नावाचं एक आपलं पुस्तक आहे, ग्रेपवाईन नावाचं मॅगझिन आहे. त्याच्यामध्ये एका आर्टिकलमध्ये त्यांनी त्या आर्टिकलचं टायटल दिलं आहे 8.5, 8 आणि अर्धा, असा अर्धा लिहिले. टायटलच आहे ते, तर शीर्षक दिलेलं आहे 8.5 म्हणून. आणि त्या टायटलमध्ये तो म्हणतो, मला 9व्या पायरीकडे जायची घाई होती, त्याच्यामुळे मी यादी हातात तयार होती आणि खोटी नम्रता, हां आम्ही तयार झालो अशी खोटी नम्रता होती आणि घाई केली आणि मी खड्ड्यात पडलो. तो म्हणतो की त्यांनी छान सांगितले, तो म्हणतो बिकेम विलिंग टू मेक अमेंड्स, असा शब्द आहे. आम्ही तयार झालो. मग तयार झालो म्हणजे काय झालं? तर तो म्हणतो तयार झालो ह्याचा अर्थ मला त्याच्याशी ओळख पटली पाहिजे, मला त्या माणसाबरोबर. बाळाचे पैसे ढापलेले आहेत, बाळाला मार दिलेला आहे, बाळाला वाईट साईड बोललेलो आहे, तर मी जेव्हा बाळाकडे जाईन तेव्हा मला आत्ता बाळाची भूमिका काय असणार आहे ते कळलं पाहिजे. बाळाला त्रास झालेला असणार ना, पैसे घेतले त्याची पण कधीतरी अडचण, आणि त्याचे कमवलेले पैसे होते ना रे भाऊ, ते त्याला गरज आहे की नाही तो भाग वेगळा, पण कमवलेले त्यांनी होते. त्याच्या हक्काचे पैसे आहेत ते मी नाही देत, जा काय करायचं उखाडा जा, काय करायचं कर, जा माझ्या बापाला सांग, जा माझ्या साहेबाला सांग, काय मी बघून घेईल. बाळा म्हणाल जाऊ दे, प्यालेले याच्या आधी एवढे लाखो रुपये गेले आपले, थोडे गेले तर काय बिघडत नाही. पण तो म्हणतो टू बिकेम विलिंग इज टू आयडेंटिफाय मायसेल्फ इन अदर्स आणि इट गिव्स यू फ्रीडम फ्रॉम अँगर अँड फिअर. आता हे सगळं आपल्याला आज समजलेलं आहे 8वी पायरी, असा माझा दावा नाही. मी सगळ्या पायऱ्या घेतल्यात आणि मी सगळ्यातला पंडित आहे आणि माझी PhD झालेली आहे आणि तुम्ही मला झोपेतनं उठलं तर मी तुम्हाला सगळं सांगेन, असा माझा दावा नाही. त्याच्यामुळे आपण सगळेजण एज्युकेशनल व्हरायटीमध्ये आहोत, शिकत आहोत. 8व्या पायरीमध्ये आपण काय शिकलेलो आहोत? 2 गोष्टी. एक यादी करायची आहे आणि दुसरी यादीमधल्या माणसाच्या बरोबर मी जेव्हा जाईन तेव्हा त्याला काय वाटणार आहे त्याचा मी आता विचार केला. आय हॅव टू आयडेंटिफाय विथ मायसेल्फ विथ हिम. म्हणजे त्याच्या जागी मला बसवायचं आहे की बाळा माझ्याकडे पैसे द्यायला आलाय तर मी कसा वागेन. हां बस बस. कोणी एखादा माझ्याकडे पैसे द्यायला आला तर मी त्याला, मला माहीत असतं ना पैसे द्यायला, हां बस बस बस, त्याला 10 मिनटं मी बसून ठेवणार. माझा ॲप्रोच कसा असणार आहे आणि तो ॲप्रोच जर बाळाने ठेवला आणि बाळाने मला 10 मिनटं ऑफिसमध्ये बाहेर बसून ठेवला तर माझ्या अंगाची लाही होणार आहे की नाही. मग त्याची मी तयारी ठेवायला पाहिजे. ही जी तयारी करायची आहे ती 9व्या पायरीची तयारी करायची, अमेंड्स करायची तयारी करायची. त्याच्यामुळे इथे आपण 8व्या पायरीबद्दल आता थांबूया. 8व्या पायरीबद्दल आज आपण जे काही बोललेलो आहे त्याचा जरूर विचार करा. आणि ही सगळी 9व्या पायरीची बेगमी आहे, जिथे खरी कृती आहे. पहिली कृती आपण केली 4थ्या पायरीमध्ये, दुसरी कृती करायची 9व्या पायरीत आणि तिसरी कृती करायची 12व्या पायरीमध्ये. त्याच्यामुळे पुढच्या शुक्रवारी आपण 9व्या पायरीबद्दल बोलणार आहोत. 8व्या पायरीमधला दुसरा जो भाग आहे, पहिला यादी करणं एकदम सोपं आहे. अगदी तुम्ही 4थी पायरी नसेल घेतली तरीसुद्धा तुम्ही 9वी पायरी घेऊ शकता, कारण डॉक्टर बॉबनी नेमकं हेच केलं होतं. डॉक्टर बॉबला ऑपरेशन थिएटरमध्ये 10 जून 1935ला बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबची बायको ॲनी यांनी सोडलं होतं आणि तो 2 वाजता 3 वाजता परत येणं अपेक्षित होतं. तो रात्री 11 वाजता आला. बायको पहिले जाऊन वास बघून घेऊन, वास येतो का बघून आली, वास येत नव्हता. मग बिल डब्ल्यूने त्याला विचारलं, ए भाऊ तू कुठे होता? तो म्हणाला इतके दिवस हे 9वी 8वी पायरी मला झंगाट, मला आवडायचं नाही आणि मला वाटायचं त्याच्यासहित सोडून बाकी सगळं सांगा. पण मला आता कळलं की अख्खा कार्यक्रम घ्यायला पाहिजे, 1 ते 12 पूर्ण घ्यायला पाहिजे. 8वी 9वी गाळून चालणार नाही. म्हणून म्हणतो मी, माझं ऑपरेशन संपल्यानंतर मी ज्या ज्या लोकांना त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांकडे माझी गाडी घेऊन गेलो आणि त्या सगळ्यांची मी माफी मागितली. त्यांना सांगितलं तुमचे पैसे द्यायचे आहेत पण आत्ता माझ्याकडे नाही आहेत, आल्यानंतर मी आणून देईन. आणि हे सगळं करून तो 11 वाजता येऊन बसला. म्हणजे त्यांनी पहिल्या दिवशी 9वी पायरी घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बरेच जण सांगतील 90 दिवस झाल्यावर तुझा बेस स्ट्रॉंग झाल्यावर, आता बेस स्ट्रॉंग तर आमचा पण नाही झाला अजून, 34 वर्ष झाली तरी. त्याच्या बेस स्ट्रॉंग झाल्यावर घे, अमुक घे, तमुक घे. त्याच्यामुळे ते हत्ती आणि 7 आंधळ्यासारखी कथा आहे. ज्यांनी जेवढं प्यायलं तेवढं तो दुसऱ्याला सांगत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला खरं काय आहे ते पाहिजे असेल तर बिल डब्ल्यू
बिग बुकमध्ये जायचं आणि याच्यामध्ये जायचं, कशामध्ये, पुस्तकामध्ये जायचं, 12 पायऱ्या 12 रूढींमध्ये. तिथे तुम्हाला अभिप्रेत काय आहे, मला ज्याने मद्यपाश आजार सांगितला आहे त्या BLWला काय अभिप्रेत आहे, काय करावं असे अपेक्षा आहे त्याची, त्याच्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू. तुमचे काय प्रश्न असतील तर जरूर विचारा, प्रश्नांची उत्तर मी देतो. ओके, बाय बाय.